नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. शिंदे साहेब नमस्कार आणि धन्यवाद. आपण निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये जय महाराष्ट्रासाठी मुलाखतीसाठी वेळ काढलात. एकूणच प्रचार आता एक एक टप्प्यापर्यंत पोहोचत शेवटच्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रात येतोय. या प्रचारात तुम्हाला जनतेच्या मनातलं काय कळलंय? खरं म्हणजे 2 टप्पे झाले आणि त्या 2 टप्प्यामध्ये महायुतीला चांगला प्रतिसाद लोकांनी दिलाय. हे प्रामुख्याने या निवडणुकांचं फलित आहे आणि खऱ्या अर्थाने कामाला पोचपावती, कामाच्या जे काय विकास झाला म्हणजे 10 वर्ष मोदीजींनी केलेलं काम, 2 वर्षात आम्ही राज्यात महायुतीने केलेलं काम, या कामाची एक प्रकारे पोचपावती या दोन्ही टप्प्यात आम्हाला जाणवती आहे. तुमच्या लेखी सगळ्यात लोकांना भावलेलं काम कुठलं? मग समृद्धी महामार्ग आहे की आता मुंबईतल्या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला कोस्टल रोड जाणवतोय की शेतकऱ्यांना दिलेली मदत जाणवते? कोणते मुद्दे जे लोकांना भावले आहेत? नाही बघा, तुम्हाला सांगतो, आम्ही सरकारने शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक आणि प्रकल्प जे पायाभूत सुविधा, आज समृद्धी महामार्ग आपण बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्ण करतोय. आज 15-15, 16-16 तासाचं अंतर, 20 तासाचं अंतर 6 ते 7 तासावर येते. शेतकरी सकाळी आपला माल घेऊन निघाल्यानंतर तो 3ऱ्या दिवशी पोहोचायचा. आज सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचतोय. हा किती मोठा गेम चेंजर आहे. अटल सेतू आपण पाहिलं 2 तास लागायचे, तिथे 20 मिनिटांमध्ये माणूस पोहोचतोय. आज मुंबई पुणे प्रमाणे अटल सेतूमुळे या 3-4 शहरांना फायदा होईल. तिथे पूर्णपणे विकास होईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे इंडस्ट्री येईल, रिअल इस्टेट येईल, घरं बांधली जातील, ग्रोथ सेंटर होतील, IT पार्क होतील. एक रस्ता, फक्त एक रस्ता नसतो, त्याचं पूर्ण एक इकोसिस्टीम तयार होते. आणि आज समृद्धीवर पण आपण 18 नोड करतोय. इंडस्ट्री तिकडे जाती आहे. आज फूड प्रोसेसिंग शेतकऱ्यांना जे हवंय, कोल्ड स्टोरेजची चेन असेल, लॉजिस्टिक पार्क असतील, हे सगळं होतंय. पण या सगळ्या दरम्यान एक जो आक्षेप नोंदवला जातो थेटपणे तो असा आहे की तुम्ही सगळेजण खोटं बोलता, जे सत्तेत आहात मंडळी, आणि लोकांना खोट्या प्रकारची आश्वासनं देता. आता समृद्धी हायवे तर जागेवर आहे. अटल सेतूचा वापर जे आरोप करतात तेही करतायत. मेट्रोची कामं मेट्रो 2, मेट्रो 7 यांनी बंद केलं होतं. कारशेडचं काम बंद केलं होतं, ते तर चालू आहे. बुलेट ट्रेनचं बंद केलं होतं, ते बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. पुणे मुंबई मिसिंग लिंकचं काम सुरू आहे. हे तर कामं समोर आहेत ना. मेट्रो 3ला स्टॉप दिला होता, ब्रेक दिला होता. मेट्रो 3चं काम सुरू आहे. आता पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय म्हणजे काय बोलतोय? त्यांच्यासारखं लोकांची दिशाभूल करत नाही ना. म्हणून आमचे जे कामं आहेत, आज जेव्हा सरकार स्थापन झालं महायुतीचं, तेव्हा विकासाला लागलेला ब्रेक आम्ही काढला. विकासामध्ये स्पीड ब्रेकर टाकले होते राज्यकर्त्यांनी, ते आम्ही काढले. आणि आज सगळीकडे काम सुरू आहे. कामं तर जागेवर आहेत, म्हणजे खोटं बोलण्याचा काय विषय? उलट आमचे प्रकल्प, एक जी चांगली चाललेली कामं जी आहेत, इंडस्ट्री येते मोठ्या प्रमाणावर, आज सगळीकडे काम चालू आहे. एक लोकांमध्ये समाधान आहे, एक महाराष्ट्रामध्ये एक प्रॉस्पेरिटी आहे. आणि तिथून कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप महाविकास आघाडी करते. नाही, आणि त्याच्यातलाच एक भाग असा की म्हणून तुम्ही ज्या वेळेला मतं मागता लोकांकडे, त्यावेळेला स्वाभाविकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करता, त्यांची धोरणं आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाबद्दल एक प्रकारे तुमच्या भाषणांमध्ये उल्लेख आढळतो. पण काँग्रेसचं म्हणणं आहे की पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटायला लागली. पृथ्वीराज चव्हाणांनीही जय महाराष्ट्राला मुलाखत दिली तेव्हा हे वक्तव्य केलं. कोणाचं नाव घ्यायचं? राहुल गांधींचं. राहुल गांधी थोडं गरम झालं, उकाडा झाला की परदेशात थंड हवा खायला जातात. मोदीजींनी 10 वर्षात एकही सुट्टी नाही घेतली. पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलं. आज देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलंय? मोदीजींनी केलंय. आज भारत बोलतो, देश ऐकतो, जग ऐकतं, जग हलतं.
ही परिस्थिती पूर्वी होती का? भारत बोंब केलं तरी भारताचं कुणी ऐकून घेत नव्हतं. जेव्हा पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत होता त्यावेळेस मनमोहन सिंगजी असतील, इतर प्रधानमंत्री असतील, जाऊन त्यांच्या युनोमध्ये सांगायचे काय, बाबा यांना आवरा, यांना समजवा. आता परिस्थिती बदलली आहे. मोदीजी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतात, डायरेक्ट सांगतात की जर आमच्यावर डोळे वटारले आणि आमच्या हिंदुस्थानामध्ये आमच्या सैनिकांना किंवा सैनिकांचे मुंडके कापून घेऊन जात होते, सीमेवरच्या सैनिकांची. परिस्थिती बदलली आहे ना. लाल चौकामध्ये तिरंगा फडकवायची हिंमत कोणाची होती? मोदीजींमुळे झाली. आणि त्यामुळे पूर्णपणे देशाचा विकास 10 वर्षामध्ये जो केला आहे, ज्या योजना आज 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचं काम कोणी केलं, निर्णय घेतला. आज 25 गरिबी हटाव काँग्रेस म्हणत होतं, गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी तशीच राहिली. पण दारिद्र्य रेषेच्या वर 25 कोटी 30 कोटी लोकांना कोणी काढलं? मोदीजींनी काढलं. मग त्यांचं नाव कोणी घ्यायचं, कुणाचं नाव घ्यायचं? पण मग या सगळ्या प्रचारामध्ये एका बाजूला तुम्ही तुमची कामं सांगता, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या ध्येय धोरणांच्या बद्दल बोलता आणि एक आणखीन नाव घेता, ते आहे बाळासाहेब ठाकरेंचं. तक्रार अशी होते की बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही वापरायचं नाही. म्हणजे उद्धव ठाकरे तर म्हणतात की त्यांच्या वडिलांचं नाव वापरून तुम्ही मतं मागायचं. अरे तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घेण्याचा अधिकार, नैतिक अधिकार गमावलाय. 2019ला बाळासाहेबांचे विचार तुम्ही त्याला मुठमती दिली केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी नेहमी दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल त्या दिवशी मी पक्ष, माझं दुकान, शिवसेना बंद करीन असं बाळासाहेबांनी म्हटलं. आता बाळासाहेब असते तर या सर्व लोकांना जोड्याने हाणलं असतं. त्यामुळे बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. शिवसैनिकांचं जे खच्चीकरण होत होतं ते आम्ही थांबवलंय. धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली तुम्ही, ते आम्ही सोडवली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब एक विचार आहेत. बाळासाहेब एक महापुरुष आहेत, ज्यांनी कधी देशाच्या विकासाच्या, राज्याच्या विकासाच्या शिवाय दुसरं काही बोललेच नाहीत. आणि त्यामुळे त्यांना अधिकार बिलकुल राहिलेला नाही, नैतिक अधिकार. त्यांना बाळासाहेबांचं काय पाहिजे? बाळासाहेबांचे विचार नकोत, बाळासाहेबांचे आचार नकोत, आणि त्यांना पाहिजे फक्त बाळासाहेबांची संपत्ती. आम्हाला संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांना फक्त पैसे पाहिजे. 50 कोटी रुपये शिवसेनेच्या खात्यातले काढून घेतले, आणखी काय बोलायचं? पण मग याच निमित्तानं ज्या वेळेला बाळासाहेबांच्या नावाचा आणि त्यांच्या वारशाचा विचार येतो, तर बाळासाहेबांचं नाव आणि वारसा हा केवळ आणि केवळ त्यांच्याकडे राहिलेला नाही. आता तुम्हाला असली सेना म्हटलं जातं आणि त्यावरून खरंच चिडचिड होतीये. खरी शिवसेना आम्हीच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ना ते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का ते? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ना? बाळासाहेब एक विचार आहे आणि एक बाळासाहेबांची वैचारिक भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललोय. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला ते पटतंय, म्हणून तर लोक आमच्या सोबत येत आहेत. आणि म्हणून त्या बाळासाहेबांचे ज्यांच्या बरोबर विचार नाही आहेत, ज्यांनी विचार सोडले, त्यांना नकली शिवसेनाच म्हणणार लोक. आज बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आहेत, धनुष्यबाण आमच्या बरोबर आहे, सरकार आम्ही 2 वर्ष चालवतोय आणि लोकांना हवं ते आम्ही देतोय. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. लोकांना काय पाहिजे होतं 2019ला? शिवसेना भाजपचं सरकार. कारण शिवसेना भाजप म्हणून निवडणुका लढवल्या, मोदीजी आणि बाळासाहेबांचा फोटो वापरून निवडणुका लढवल्या, आणि तुम्ही सरकार कोणाबरोबर स्थापन केलं? पण शिंदे साहेब, यात सर्वसामान्य शिवसैनिकाला तुम्ही भाजपाच्या इतक्या जवळ जाणं आवडतं का? अरे शिवसैनिक तर आमच्या बरोबर आहेत ना. आज 50 आमदार आमच्या बरोबर आहेत, 13 खासदार आमच्या बरोबर आहेत, हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत. सगळं आहे ना. आज कोण म्हणजे आता जे काही राहिले त्यांना आता इमोशनल ब्लॅकमेलिंग करून, भावनात्मक हे करून थांबवता येत नाही. पण आता लोकांना जेव्हा सत्यता कळते, लोकांना जेव्हा खरा चेहरा दिसतो, तर लोक निर्णय घेतात. तुम्ही शिवसेनेच्या DNA आहात. अशा वेळेला उद्या जर समजा तुम्हाला पंजाचं बटन दाबावं लागलं तर तुमची किती वेदना असेल? आणि ज्या वेळेला ठाकरेंच्या घरातलं कोणी पंजाला मतदान करणार आहे हे कळतं तेव्हा? हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे बाळासाहेबांच्या म्हणजे ठाकरे परिवार म्हणजे उभाठा पंजाला मतदान करणार असं अभिमानाने सांगतात, अभिमानाने मिरवतात. आणि
तेव्हा बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांना किती यातना आणि वेदना होत असतील याचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे. पण एक फक्त सर्वसामान्य सत्ता मिळवणे, जी खुर्ची मिळवणे, फक्त स्वतःचा स्वार्थ जपणे याच्या पलीकडे काही त्यांना दिसत नाही. त्यामुळे जनता सुज्ञ आहे, शिवसैनिक सुज्ञ आहेत. यांची हळूहळू जे काय खरा चेहरा समोर येईल ते कोणी राहणार नाही त्यांच्याबरोबर. प्राप्त स्थितीमध्ये आता जे तिकीट वाटप झालं त्याच्यामध्ये 15 जागा या तुम्ही युतीमध्ये स्वतःकडे घेण्यात राखण्यात यशस्वी झालात. तुमच्या लेखी 15 हा आकडा समाधानकारक आहे की अजून हवे होते? नाही, बिलकुल 15 जागांवर आम्ही समाधानी आहोत आणि त्या जागा आम्ही जिंकू. एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि महायुतीच्या जागा गेल्या वेळेपेक्षा जास्ती येतील. या घडीला तुम्ही एक संख्या सांगू शकणार आहात किती? मी सांगितलं ना, मिशन 45 आमचं आहे जी, आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय. पण त्याच मिशन 45 ची विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते. ते म्हणतात हे ना देशात 272 करणार आहेत ना महाराष्ट्रात 45च्या पुढे. ते 4 जूनला कळेल ना, 4 जूनला कळेल. घोडा मैदान लांब कुठे आहे? तुमचे स्वतःचे आडाखे 15 जागांपैकी किती जागा जिंकण्याचे? आम्ही तर 100% जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि नक्की विश्वास आहे की केलेलं काम. आज आम्ही लोकांना 24 तास भेटतोय, पहाटेपर्यंत काम करतोय. हे तर घरातून राज्य चालवता येत नाही. उंटावरून शेळ्या आखता येतात का? खाली जमिनीवर उतरायला लागतं. फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का? त्या लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, आपत्तीमध्ये त्यांना धीर द्यावा लागतो, त्यांना मदत करावी लागते. यांचं मुख्यमंत्री असताना जे करायला पाहिजे होतं ते घरी बसून पूर्ण कालावधी घालवला. त्यामुळे त्यांना आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे? पण आता सध्याच्या काळात महाराष्ट्रातलं खरं तापमान सुद्धा वाढलेलं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये बऱ्यापैकी प्रचार सभा करताना दिसत आहेत. विरोधकांचं असं का होतंय की ते सूर्य मावळल्यावरच प्रचारात येतात? म्हणजे ते अगोदर पण काम तसंच केलं त्यांनी, अगदी आरामशीर. मंत्रालयात किती वेळा गेले ते तुम्हाला माहीत आहे, लोकांना किती वेळा भेटले, किती लोकांना भेटले हे तुम्हाला माहीत आहे. तसा त्यांचा प्रचार पण आरामशीर सुरू आहे संध्याकाळचा. आम्ही हार्ड वर्कर आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हाला सवय आहे मेहनत करण्याची. तुम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणवता. ठाण्यातलं तुमचं तिकीट हे तुम्ही एका कार्यकर्त्याला दिलंय असं सांगत आहात. पण माझा प्रश्न एका माहितीवर आधारित आहे आणि मी त्या आधारे तुम्हाला विचारू इच्छितो की ठाण्यातलं तिकीट वाटप हे तुमच्या मनातलं नाव होतं का? ठाण्यातले कार्यकर्ता दिले ना. नरेश मुसक्या किती वर्षापासून काम करतोय. तो शाखा प्रमुख होता, नगरसेवक होता, जिल्हा प्रमुख झाला, तो महापौर होता. एक कार्यकर्त्याला आपण तिकीट दिलं ना, त्याच्यामध्ये काय चूक आहे? पण याच्यामुळे नाराजी आली आहे. पूर्वी राजीनामे झाले. कुठले कोणाचे? 2 दिवसात आपण पाहिलं बऱ्यापैकी. आज गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक सगळे फॉर्म भरायला होते. ठीक आहे, जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत लोकांची इच्छा असते, अपेक्षा असते. शिवसेनेमध्ये देखील इच्छुक होते, इच्छा बाळगणं गैर नाही. तसं नाईक साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली होती, इच्छा व्यक्त करणं गैर नाही. आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर ते स्वतः आज फॉर्म भरायला आले. मी त्यांचं स्वागत केलं, त्यांना धन्यवाद दिले. आणि तोही माणूस मोठ्या मनाचा आहे. पण ठाण्यात काम होणार आहे, सगळेजण सोबत आहेत, 100% भाजपा सोबत आहे, सगळे लोक आहेत आणि त्यात तुम्हाला आता काही अडचण वाटत? बिलकुल नाही. एक छोटा मुद्दा इथला असा येतो की जो प्रतिस्पर्धी आहे त्या ठाण्यातला तुमच्या उमेदवारासमोरचा, तो एकेकाळी तुमचा घनिष्ठ मित्र राहिलेला आहे. आता तुम्हाला त्याला पराभूत करावं लागणार आहे, ही वेदना आहे? बिलकुल नाही. कारण काय? 100% त्यांनी बाळासाहेबांच्या विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची प्रतारणा केली. ज्या दिघे साहेबांची उभाठाने जेव्हा दिघे साहेब गेले, हयात असतानाही त्रास दिला आणि गेल्यानंतर देखील त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे हा पहिला प्रश्न विचारला. अशा लोकांच्या सोबत हे प्रतिस्पर्धी काम करतायत याचं दुःख आहे, दुर्दैव आहे. आणि शिवसैनिक जो दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे तो त्यांना या निवडणुकीत जागा दाखवेल.
दुसऱ्या बाजूला जी 15 जागांच्या बाबतीतली आपण ठामपणे विजयाची भूमिका घेत आहे, त्याच्यात काही नावं अशी आहेत की ज्यांच्यावर गेल्या काही काळात सातत्यानं आरोप होत होते. रवींद्र वायकर, यामिनी जाधव, त्यांच्या उमेदवारीचं समर्थन कसं कराल? ते काय आरोपी म्हणजे काय, ते त्यांना काय आरोप सिद्ध झालेत का? आरोप ठीक आहे, आरोप त्यांच्यावर असतील, परंतु जेव्हा आरोपी कधी होतो, जेव्हा ते आरोप सिद्ध होतात, कन्व्हिक्शन होतं, असं कुठलाही विषय नाही. आणि त्यामुळे शेवटी जनता ठरवते ना, लोक ठरवतात. ते त्या विभागामध्ये आमदार म्हणून काम करत आहेत, जनसंपर्क आहे. आणि जे समोरचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. लोकांनी पैसे खावेत कशामध्ये? खिचडीमध्ये. लोकांच्या तोंडचा घास पळवायचा आणि 300 ग्रामची खिचडी 100 ग्राम द्यायची, हा कुठला म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी जास्त काय बोलत नाही. कोविडमध्ये खूप काय काय झालेलं आहे आणि त्याचे लागे बांधे धागे दोरे कुठपर्यंत आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. अगदी मला हाच खरं तर मुद्दा तुम्हालाच विचारायचा होता. तुम्ही एक सांकेतिक वक्तव्य मध्यंतरी केलं की मातोश्रीची बरीचशी गुपितं तुमच्याकडे आहेत, वेळ आली तेव्हा ती बाहेर येतील, फार कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये. नाही, बरंचसं काय आहे ना. त्यामुळे मी आज निवडणुकीमध्ये मी कधी पातळी सोडून कोणावर आरोप करत नाही. त्यामुळे कोणीही पातळी सोडू नये. हे महाराष्ट्र हा पुरोगामी आपला महाराष्ट्र आहे, आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि आरोप प्रत्यारोप शिव्याशाप देणाऱ्यांना लोक उभं करत नाहीत, त्यांना घरी बसवतात. आणि हे तर घरी बसलेले आहेत, त्यामुळे यांना घरी बसवते लोक. आम्ही फील्डवर काम करणारे आहोत. आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, कामातून उत्तर देतो, हा माझा स्वभाव आहे. आणि याच दरम्यान ज्या वेळेला तुम्ही संघटना बांधणीच्यासाठी प्रयत्न करता तेव्हा इतर पक्षातली लोक तुमच्याकडे येताना दिसत आहेत. काय कारणं आहेत? म्हणजे आता संजय निरुपम अगदी ताजं उदाहरण आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात आले असतानाच ते तुमच्याकडे येऊन पोहोचले. राहुल गांधी महाराष्ट्रात असताना त्यांचा एक नेता जो जुना शिवसैनिक होता तो स्वगृही आला, त्याचं मी स्वागत केलं, संजय निरुपम. आणि त्यांनी देखील विश्वास दाखवला आहे की हे काम करणारे लोक आहेत, काम करणारं सरकार आहे, लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. असे असंख्य हजारो लाखो लोक काय येत आहेत? मग ते सगळे गद्दार आहेत, ते सगळे खोके घेत आहेत, ते सगळे गेला की कचरा, तुमच्याकडे असला की तुमचा काय म्हणतात त्याला, आपला तो बाब्या आणि लोकांचं ते कार्ट. लोकांचं ते कार्ट म्हणजे तुमच्याकडे आहे तोपर्यंत चांगला आहे. हे अशी वृत्ती जी आहे ही लोकांना पसंत नाही आहे. आणि याचं उत्तर लोक या निवडणुकीत नक्की देतील. पण या निवडणुकीमध्ये उन्हाचा ताप, त्याच्यानंतर लांबलेली निवडणूक, या सगळ्यामुळे मतदानावर परिणाम होतोय असा एक साधारण सूर आहे. शहरी भागात तर चिंता सर्वाधिक अशी आहे की लोक मोठी सुट्टी येईल आणि निघून जातील. खरं म्हणजे मतदान हा लोकशाहीमध्ये आपला पवित्र अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा एखाद्या राज्यकर्त्याला काही विचारतो प्रश्न, किंबहुना काही अपेक्षा करतो, विकासाची अपेक्षा करतो, सोयी सुविधांची अपेक्षा करतो, त्यावेळेस मतदान देखील करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे आणि मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे असं आवाहन वजा विनंती मी देखील करतो. मतदान वाढलं पाहिजे, टक्का वाढला पाहिजे. शेवटी एक ही निवडणूक जी आहे ही देशाचा नेता निवडण्याची, हे देशाच्या विकासाची निवडणूक आहे, देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे. आज देश आपला महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत आणि मग ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. पण तुमच्या लेखी जे तुमचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांसाठी मतदान खेचायला खरी मदत कोण करणार आहे? तुमच्याकडे संघटनात्मक कौशल्याच्या नावाखाली कार्यकर्ते आणि त्यांचं पाठबळ कितपत आहे? कार्यकर्ते तर ते खासदार आमचे जे आले आहेत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आता काही लोक जे काही चर्चा आहे आणि जे परसेप्शन निर्माण केलं जातं की कॅडर आमच्यासोबत नाही, मग हजारो लाखो लोक आमच्याकडे आज जी दसरा मेळाव्याची सभा होती 3 लाखाच्या वरती लोक आले कुठून? आज महाराष्ट्रामध्ये जातोय, आमच्या सभांना जे लोक येत आहेत आणि समोर उबाटाच्या सभेला कुठेतरी
चौकामध्ये सभा घ्यावी लागते, हा फरक कशामुळे आहे? मग कुणाकडे शिवसैनिक आहेत, कुणाकडे नागरिक आहेत, कुणाच्या पाठीशी जनता आहे? आज आम्हाला चेहरे कळतात लोकांचे की एक सरकारवर, एक समाधान, सरकारच्या कारभारावर, कामावर लोक विश्वास दाखवत आहेत. हा आपल्यातला एक मुख्यमंत्री आहे, सर्वसाधारण मुख्यमंत्री आहे, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री आहे. हे एक आपुलकी आहे ना. तेच तर आहे ना, नेमकं हजम होत नाही, पचनी पडत नाही. अजूनही ते सरकार बदललंय या मानसिकतेत नाहीच. पण या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान जी भाषा वापरली जाते त्याच्यावर मला वाटतं की एक सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस जो सुसंस्कृत आहे, ज्याला चांगलं राजकारण आणि चांगले राजकारणी हवे आहेत, त्याला चिंता वाटते, त्याला वाईट वाटतं की जी भाषा राजकारणी आज महाराष्ट्रात बोलतायत. आपली ही परंपरा नाही आहे, आपली संस्कृती नाही आहे. निवडणुका येतात जातात, परंतु जी भाषा खालच्या पातळीवरची वापरली जाते, जे शब्दप्रयोग केला जातो, हे लोकांना आवडत नाही. आणि त्याच्यावरून तुमची जी काही लायकी म्हणणार नाही मी, परंतु त्याच्यावरून तुमचं सगळं कळतं लोकांना, तुमची पत कळते. त्यामुळे जनता काय म्हणताय, पब्लिक है सब जानती है, समय पे बराबर जवाब देगी. तुमचं आकलन मवियातल्या 3 पक्षांच्या संदर्भातलं काय आहे? आत्ताच्या घडीला सर्वाधिक जागा शिवसेनेच्या उद्धव गटाला मिळणं किंवा शिव उबाठा ज्याचं नाव आहे त्या शिव उबाठाला मिळणं, याचा एक दुसरा परिणाम काय असू शकतो? आता ज्यांनी जागा कमी घेतल्यात आणि ज्यांनी जास्त जागा घेतल्यात, जागा किती घेतल्या यापेक्षा निवडून किती येणार याला महत्व आहे ना. मवियात सगळ्यात जास्त कोणाचे निवडून त्यावर तुमचा जनतेचा प्रतिसाद कुणाला ते कळेल. तुमचं आकलन काय आहे? मवियामध्ये सगळ्यात जास्त कोणाला जागा निवडून येऊ शकतील? अरे आम्ही त्यांच्या कशाला आकलन करू, आम्ही आमचं कामाचं आकलन करतोय ना. आम्ही 45+ जागा जिंकणार. जी, त्यामुळे कोण किती जिंकणार हे शेवटी जनता ठरवत असते. आणि जनतेचा प्रतिसाद महायुतीला आहे. नक्की महायुती चांगला स्कोअर करेल. 15 जागांच्या अनुषंगानं फक्त आणि फक्त 4 जागा अजित पवारांना असणं आणि इतर जागा भारतीय जनता पार्टीकडे असणं, हे समन्यायी वाटप आहे का? त्याच्यामध्ये एक आहे की पूर्वीच्या ज्या जागा होत्या, शेवटी जागा वाटप करताना पूर्वीचा देखील जो काही जी काही समीकरणं आहेत ती पाहावी लागतात आणि त्यानुसार जागा वाटप होतं. आणि महायुतीमध्ये हे सर्व समन्वयाने झालेलं आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. तुमच्यासाठी ठाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे का कल्याण? अरे माझ्यासाठी 15 महत्त्वाचे आहेत. आणि महाराष्ट्राची परिस्थिती? महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली आहे. मी सांगितलं ना, पहिला आणि दुसरा टप्पा आम्हाला खूप सकारात्मक गेला आहे. तिसरा टप्पाही पॉझिटिव्ह जाईल. कारण शेवटी लोक काय करतात, काय बघतात, कोण काम करत आहे, कोण विकासाला प्राधान्य देत आहे, कोण विकासाच्या विरोधी आहे, इगो अहंकार कुणाकडे आहे. आपल्या राज्यकर्त्याला अहंकार असता कामा नये. राज्यकर्त्याने जनतेचा फायदा कशात आहे ते पाहिलं पाहिजे. राज्यकर्त्याने स्वतःचा फायदा कशात आहे न पाहता जनतेला आम्ही काय देणार हे पाहिलं पाहिजे. मला काय मिळाले यापेक्षा मी देशाला काय देणार, मी राज्याला काय देणार हे राज्यकर्त्याने, म्हणजे याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. हे राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत. ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल येतील त्याच्या अनुषंगाने पुढच्या चर्चा आणि पुढच्या विधानसभेच्या बाबतीतली चर्चा आत्ताच सुरू करायची आहे का त्याला तुम्ही अजून थोडासा वाट पाहण्याच्या भूमिकेत? आता आम्हाला प्रधानमंत्री बनवायचे आहेत मोदीजींना. त्यामुळे आम्ही लोकसभेवर फोकस केलाय. आता ते दूर आहे. जी, पहिले आम्ही हे जिंकू. जी, एक प्रश्न पटकन घेतो, तो अर्थातच महाराष्ट्राच्या संदर्भातला असा आहे की आत्ता संपूर्णपणे देशाचं महाराष्ट्रातल्या जर कुठल्या जागेकडे लक्ष असेल तर ते बारामतीकडे आहे. तुम्ही स्वतः तिथे प्रचाराला जाऊन आला. बारामतीची जागा महायुती जिंकेल. कशा फरकाने जिंकेल? तर चांगल्या फरकाने जिंकेल. आणि त्याची जबाबदारी फक्त आणि फक्त अजित पवारांवर आहे का शिंदे फडणवीस पवार तिघजण मिळून? आम्ही पण गेलो ना प्रचाराला. जी, सगळीकडे गेलो. अजित पवार शिवसेनेचे आलेत, आम्ही NCPच्याकडे गेलो, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडे गेलो. महायुती एकसंघ आहे, एकसंध आहे आणि एकजुटीने आम्ही निवडणूक लढवतोय. महाविकास आघाडी तर गळ्याने पायात पाय, तंगड्यात तंगड्या अडकून ते पडतील. एकाच ठिकाणी 2-2 उमेदवार
महाविकास आघाडीचे उभे राहत आहेत. जी, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल जास्ती काय करावं लागणार नाही, ते आपसात लढून पडतील. काँग्रेस एक अंदाज व्यक्त केला जातोय की या निवडणुकीमध्ये परत शून्यावर जाऊ शकते का? तुम्ही अंदाज केला तर म्हणजे तुमचा अंदाज काय आहे? कारण तुम्ही फिरताय, लोकांमध्ये जाताय. काँग्रेसबद्दल लोकांमध्ये विश्वास राहिलेला नाही. ही काँग्रेस आश्वासन देते आणि पाळत नाही. प्रिंटिंग मिस्टेकमध्ये कर्नाटकमध्ये आश्वासने दिली आणि नंतर त्यांचेच मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की पैसे नाहीत द्यायला. हे फक्त निवडणुकीची जुमले, काय म्हणतो त्याला आपण, खोटी आश्वासनं, चुनावी जुमले, ते देऊन लोक विश्वास ठेवत नाही. आता या देशामध्ये फक्त गॅरंटी चालते, ती मोदी गॅरंटी. कारण ते बोलतात ते करतात, बाकी लोक बोलतात ते विसरून जातात. जी, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न माझा असा आहे, मला एक पटकन तुमच्याकडून महाविकास आघाडीच्या विरोधात असलेल्या महायुतीतल्या पक्षनिहाय आकड्याची अपेक्षा आहे. कोणाला किती जागा अपेक्षित करता? कोणाला किती मिळाल्या यापेक्षा महायुतीला किती मिळाल्या याला महत्व आहे आमचं. आणि तो त्यांच्यासारखी आमच्याकडे भांडणं नाही आहेत. मला किती मिळाले पाहिजे, त्याला किती मिळाले. महायुती मजबूतीने निवडणूक लढवते आणि महायुती एकत्रपणे निवडणूक लढवते आणि महायुती 45+ आमचं मिशन 45 आहे. खूप खूप धन्यवाद. आपण दिलेला हा संपूर्ण दावा आम्ही नोंदवलेला आहे आणि निवडणुकीच्या नंतर एकदा परत या निमित्तानं आपण भेटूच. तुर्तास धन्यवाद आणि आभार आपले. थँक्यू, धन्यवाद. विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.